हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 9. अयम सोहमयन्नाह मिति क्षीणा विकल्पनाः सर्वमात्मेति निश्चित्य तूष्णीभूतस्य योगिनः. भावार्थ, येथे सर्व काही त्या एकमेवा द्वितीय आत्मतत्वाचाच पसारा आहे असे निश्चयपूर्वक ज्ञान झाल्यावर प्रशांत झालेल्या योग्याच्या मी हे आहे, मी हे नाही अशा कल्पना निष्प्रभ होतात. योगी हे जाणतो की येथे आत्मतत्व अनन्य आहे, येथे दुसरे काहीही नाही. चल अचल, सजीव निर्जीव, प्रगट अप्रगट, दृश्य अदृश्य, अस्तित्वात होऊन गेलेले म्हणजे भूतकाळ, अस्तित्वात असलेले म्हणजे वर्तमान काळ, अद्याप अस्तित्वात न आलेले म्हणजे भविष्यकाळ, असे जे जे काही येथे आहे ते सर्व त्या आत्मतत्वाचाच आविष्कार आहे. व्यक्त व्हायला त्या व्यतिरिक्त येथे आत्मतत्वाशिवाय दुसरे तत्वच अस्तित्वात नाही. योगी हे असे नुसतेच जाणतो असे नाही, तर तो हे अनुभूतीने जाणतो. हे नुसतेच ज्ञान नाही, ही नुसतीच माहिती नाही, ही नुसतीच कल्पना किंवा तर्क नाही, तर ही त्याची प्रत्यक्ष स्वानुभवाची गोष्ट आहे. त्यामुळे तो हे निश्चितपणे जाणतो. याचे अशा या योग्यावर 2 परिणाम होतात. पहिला परिणाम असा होतो की योगी प्रशांत होतो. त्याची गडबड, गोंधळ, धावपळ, लगबग बंद होते. दुसरा असला की आपण चलबिचल होतो. इतरांचे अस्तित्व आपल्याला जागे करते. आपण स्वस्थ, शांत, निश्चल राहू शकत नाही. कोणीतरी आपल्याला पाहत आहे ही भावना आपल्याला शांत राहू देत नाही. आपण दररोज करत असलेले काम दुसऱ्याच्या उपस्थितीत आपण व्यवस्थित करू शकत नाही. हातून क्षुल्लक चुका होतात. हात थरथरतात. मन सैरभैर होऊन जाग्यावर राहत नाही. नित्य नियमित पोळ्या करणाऱ्या किंवा भाजी करणाऱ्या सूनबाई 4 दिवस राहायला आलेल्या सासूबाई पाहत आहेत असे लक्षात येताच पोळ्या नीट लाटू आणि भाजू शकत नाहीत. भाजीत तिखट, मीठ, मसाला कमी जास्त होतो. घरात आपणच एकटे असलो की आपण कसे आरामात असतो. जे काही करायचे आहे ते करू, काय घाई आहे, जसे होईल तसे होईल. येथे कोणाला दाखवायचे आहे, जसे आहोत असे आहोत, तसेच राहू, करू सावकाश. येथे कोण आहे पाहायला. आपण स्वस्थ, शांत, आरामात असतो. योगी जाणतो की विश्वात एका आत्मतत्वाशिवाय अन्य कोणीही नाही. जे काही आहे ते आत्माच आहे. आत्मा तर आपण स्वतःच आहोत. म्हणजेच जे आहे ते आपले आपणच आहोत असे जाणल्यावर योगी प्रशांत होतो. प्रशांत याचा अर्थ शांत, आणि अशांत या पलीकडे तो साक्षी तत्वात स्थित होतो. तो पुन्हा शांत होत नाही आणि त्यामुळे तो आता कधीही अशांत होऊ शकत नाही. कारण शांत याचा अर्थ तो काही कारण घडल्यास अशांत होऊ शकतो. योगी या पलीकडे दोहोला साक्षी होतो. दुसरा परिणाम असा होतो की त्याच्या मी हे आहे, मी हे नाही अशा कल्पना निष्प्रभ होतात. येथे आपणच एकटे आहोत असे निश्चयाने जाणल्यावर मी अमुक आहे, मी अमुक नाही असे म्हणण्याची गरजच नसते. कारण हे असे मी आहे आणि मी नाही असे सांगणार कोणाला. येथे ऐकायला किंवा ऐकवायला अन्य आहेच कोण. ते ऐकून त्याची प्रतिक्रिया द्यायला येथे दुजे कोणीही उपलब्ध नाही. आरशासमोर उभे राहून आपण आपल्यालाच ऐकवल्यासारखे आहे. अशा वेळी तो आरसा काही आपल्याला वा वा छान किंवा का हो असे का असे काही म्हणत नाही. त्यातून तो काही म्हणालास तरी ती आपलीच प्रतिमा असते. जंगलात मोर नाचला तर नाचला, आपली तशीच भावना होते. आपण विशेष कोणी आहोत हा अहंकारच पुन्हा न उद्भवण्या इतका नष्ट होतो. मी ही भावनाच कायमस्वरूपी लोप पावते. येथे अन्य कोणी नसल्यामुळे भेद जाणवत नाही. आपण सुरक्षित असतो. भय निर्माणच होत नाही. ईर्ष्या उत्पन्न होत नाही. कोटी कोटी आरशांच्या मध्ये उभे राहावे तसे सर्वत्र
आपले आपणच असतो हीच केवळ स्थिती आहे. हरिओम.